Thank you, Lord, for everything. धन्यवाद देव बाप्पा सगळ्या गोष्टींसाठी. God तुझे is a आभार. good God. देव चांगला देव आहे. He will make all things beautiful in our lives. आपल्या जीवनात तो सगळं काही चांगलंच करणार आहे. We had taken a topic last week. गेल्या आठवड्यामध्ये एक विषय आपण सुरू केला होता Don't be a slave to traditions. की परंपरांचे आणि रूढी प्रथांचे तुम्ही गुलाम बनू नका. And so today we are taking the second part of it आज दुसरा भाग त्यातला आपण घेणार आहोत because it's a series. कारण की ही एक मालिका आहे. We'll open our Bibles to Mark chapter 7 verse 9. मार्कचा 7वा अध्याय आणि त्यातलं नववचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. And he said unto them, full well you reject the commandment of God that you may keep your own tradition. मार्कचा 7वा अध्याय आणि नववचन. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळावा म्हणून देवाची आज्ञा अगदी अमान्य करताय. Amen. आमेन. Jesus was saying, येशू त्यांना सांगत होते, you people are experts at setting aside and nullifying the commandment of God. तुम्ही लोक देवाच्या आज्ञा बाजूला ठेवण्यामध्ये फार हुशार आणि एक्सपर्ट आहात. So that you can keep your man-made traditions and regulations. अशासाठी की तुम्हाला मनुष्यांनी बनवलेल्या सगळ्या परंपरा आणि रूढी प्रथा पाळता याव्यात आणि त्यासाठी तुम्ही देवाच्या आज्ञा कन्व्हिनियंटली बाजूला टाकताय. So today we are in the second lot on speaking of traditions and customs. तर आज आपण दुसऱ्या वेळेला बोलतोय या सगळ्या प्रथा रूढी परंपरा यांच्याविषयी बोलताना. We are studying on whether we have to follow customs and traditions or not. याचा अभ्यास आपण करतोय की आपण रूढी प्रथा परंपरा पाळायच्या की नाही पाळायच्या. Now there are some traditions and customs that are harmful, काही रूढी प्रथा अशा असतात की ज्या इजाकारक आहेत, while there are others that are not. काही नसतात, काही हानिकारक किंवा इजाकारक नसतात. And so you need to know the difference. तर तुम्हाला त्यातला फरक कळला पाहिजे. Because some of the man-made traditions, कारण की काही माणसाने निर्माण केलेल्या तयार केलेल्या ज्या काही परंपरा आहेत, it can keep the truth out of your life. त्या परंपरा त्या रूढी प्रथा सत्याला तुमच्या जीवनातनं लांब ठेवू शकतात. Traditions can come against the truth. आणि या रूढी प्रथा कधी कधी सत्याच्या विरोधात उभ्या राहू शकतात. So today we are going to see a few things. तर आज काही गोष्टी आपण बघणार आहोत. Like I told you, जसं मी तुम्हाला सांगितलं, some of the Pharisees objected to Jesus because his disciples were not washing their hands. काही पुरुषांनी येशूंना विरोध केला कारण की ते म्हणाले तुमचे शिष्य हात धुत नाहीत, In a ceremonial way. म्हणजे शुद्धीकरणाच्या रीतीनं. And so they were complaining to Jesus. तर त्यांनी येऊन येशूंना तक्रार केली. And so your Bible says तर इथे आपल्याला बायबल सांगत आहे in Mark 7 verse 2, मार्कचा 7वा अध्याय आणि त्यातलं दुसरं वचन. and when they saw some of his disciples eating with defiled hands, that is unwashed hands, they found fault. मार्कचा 7वा अध्याय दुसऱ्या वचनात लिहिलाय, आणि त्यांनी पाहिले की त्याच्या शिष्यातील कित्येकांनी आपली भाकर अशुद्ध हातांनी म्हणजे न धुतलेल्या हातांनी खाल्ली. See that. त्यांनी हे बघितलं And they found fault with them. आणि त्यांच्यामध्ये ते चुका काढायला लागले की तुम्ही असं कसं करता, असं बरोबर नाहीये. I mean, you find fault with Jesus? येशूंमध्ये तुम्ही चुका काढता का? That means you are finding fault with God. याचा अर्थ तुम्ही देवात चुका काढताय. Sometimes, कधी कधी when you are not in the Word, जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दात राहत नाही, when your mind is not renewed, तुझं मन जेव्हा नवीन झालेलं नाही, you may not even realize that you are against God. तेव्हा तुला कळणार पण नाही की तू देवाच्या विरोधात गेलायस. कारण तुला शब्द माहिती नाहीये, तुझं मन नवीन नाहीये, तर तुला होता होता हे कळतच नाहीये की तू देवाच्याच विरुद्ध गेलायस. Pride can keep you away from God's Word. गर्व तुम्हाला देवाच्या शब्दाच्या बाजूला ठेवू शकतो, लांब ठेवू शकतो. Arrogance can take you away from God. गर्व, उद्धटपणा या गोष्टी तुम्हाला देवापासून लांब नेऊ शकतात. For Bible says, बायबल मध्ये for लिहिलंय, the Pharisees and all the Jews do not eat unless they wash their hands diligently up to the elbow with clenched fist. परुषी आणि यहुदी लोक किंवा यहुदी समाज जो आहे तो इथपर्यंत आपले हात अशी मूठ आवळून धुईपर्यंत खात नाहीत. Verse 3 says, 3ऱ्या वचनामध्ये त्याचा उल्लेख आहे they are not following the traditions. की ते परंपरा पाळत नाहीयेत, कारण की वडिलांचा संप्रदाय ते पाळत नाहीयेत, हात धुत नाहीयेत. And these Pharisees were even influencing the Jews. आणि हे परुषी लोक यहुदी लोकांवरती सुद्धा प्रभाव टाकायला लागले. That's why the leaders should be always right. आणि म्हणून लीडर नेहमी बरोबर पाहिजे. That's why we are strict with the leaders. आणि म्हणून लीडर म्हटलं तर आपण जरा कडक रीतीनं वागतो, कारण की तो लीडर, आम जनता असेल तो बात अलग आहे.
But when it is leaders, पण जर लीडर असेल they have to walk straight. तर लीडरनी सरळ शोभण्यासारखं चाललं पाहिजे. They have to be humble. त्यांनी नम्र झालं पाहिजे. Because many are looking at them. का अनेक जण त्यांच्याकडे बघून चालतायत. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? And so the poor Jews, तर बिचारे यहुदी लोक, they followed the whims and fancies of these religious leaders. हे सगळे यहुदी लोक, हा संपूर्ण यहुदी समाज या सगळ्या धार्मिक पुढाऱ्यांच्या कल्पनांनुरूप आणि रूढी प्रथांनुरूप चालायचा. So it's not how many times you took bath that makes you clean. तर किती वेळा तुम्ही आंघोळ केली त्यातनं तुम्ही शुद्ध होत नाही. Yes, you may be double clean on the outside, कदाचित बाहेरनं तुम्ही दुप्पट स्वच्छ शुद्ध असाल, but पण even taking bath 100 times in a day, you can never be clean on the inside. दिवसातून 100 वेळा जरी तुम्ही आंघोळ केली तरी तुम्ही आतून कधीच स्वच्छ होणार नाहीये. Never. आतून तुम्ही बाहेरून 100 वेळा जरी आंघोळ केली तरी स्वच्छ होणार नाही, होऊ शकत नाही. Because everything is an outside act. कारण बाहेरची कृती आहे ती सगळी. They had to go through certain rules. त्यांना काही कायद्यांनुरूप जायला लागायचं. And so the Pharisees would do all kinds of rituals. तर परुषी सगळ्या पद्धतीच्या प्रथा पाळायचे. Like Jesus said, जसे येशू म्हणाले you love to clean the outside of the plate. की तुम्हाला ताट बाहेरून धुवायला आवडतं, You love to clean the outside of the cup. तुम्हाला पेला बाहेरून धुवायला आवडतो. Though it was washed once, you want to wash it ceremonially again. आणि जरी तो एकदा धुतलाय तरी तुम्हाला शुद्धीकरणाच्या प्रथेनं परत धुवायचा आहे. Like if your wife has washed the dish and given to you, you again go to the tap and wash and take fresh water and drink. हे असं की जणू समजा तुझ्या बायकोनं ताट धुवून ठेवलेलं आहे, पण तरी सुद्धा तू आला आणि ते धुतलेलं ताट तू परत धुतलं प्रथेसाठी, See? परंपरा पाळण्यासाठी. And that's what they were doing. असं करत होते हे लोक. And so the Pharisees were forever washing things as though sin was a germ on the outside skin. आणि म्हणून परुषी लोक सगळं असं धूत बसायचे ना सारखे सारखे की जणू काही पाप एखादा बाहेर लागलेला जंतू आहे. See? But sin is in the blood. पण पाप रक्तात आहे. You just confess your sins, you will be clean from तुम्ही the केवळ inside. तुम्ही केवळ आपलं पाप कबूल करा आणि आतून तुम्ही स्वच्छ व्हाल. Amen. आमेन. Inside cleanliness depends on the blood of Jesus. आतील स्वच्छता येशूंच्या रक्तावर अवलंबून आहे, बाकी बाहेर काय बाबा. Inside cleanliness depends on your repentance. आणि आतील स्वच्छता तुझ्या पश्चातापावरती अवलंबून आहे. Inside cleanliness depends on the fruit of repentance. आतील स्वच्छता तुझ्या पश्चातापाच्या फळांवर अवलंबून आहे की मी पश्चाताप केला त्याचं फळ काय की मी परत ते केलं नाही, तो मार्ग मी सोडला. There has to be a fruit. फळ दिसलं पाहिजे ना. Otherwise, to say sorry, anybody will say sorry नाही तर today. सॉरी म्हणायला काय, दिवसातनं 100 वेळेला कोणी पण येऊन सॉरी म्हणेल. त्या There has to सॉरीचं be a फळ change. फळ दिसलं पाहिजे, बदल दिसला पाहिजे. जे मी आधी करत होते ते मी आता करणार नाहीये असं दिसलं पाहिजे. So Jesus saw this as a useless religious activity for sinful people. आणि म्हणून येशूंनी पापी लोकांसाठी केलेली ही निरुपयोगी कृती आहे असं बघितलं. So Jesus was calling for an inner cleansing. तर येशू ख्रिस्त आतील स्वच्छता मागत होते की मला तुमचं बाहेरनं काही दाखवू नका, मला तुमचं हृदय साफ पाहिजे, मला तुम्ही आतून स्वच्छ पाहिजे. Because inner cleansing will deal with the real problem. का आतली जी स्वच्छता आहे ती खरा व्यवहार करत असे. बाहर से क्या बेटा तू 100 बार नहाएगा, पण अंदर का मामला आहे ना वो. Say, we are born sinners. आपण पापी म्हणून जन्मच आपला पापी म्हणून आहे बेटा. We have to be washed by the blood of Jesus. आपल्याला येशूंच्या रक्तामध्ये स्वतःला धुवून तर घ्यावंच लागेल. तुम्ही आ म्हणा ऊ म्हणा ते तर करावंच लागेल. And the number one way, the only way to clean inside before God is to be born again. आणि देवासमोर स्वतःला आतमधून धुवून काढायची रीत म्हणजे नवीन जन्म घेणे. You have to be a new person. तुम्हाला नवीन व्यक्ती बनावंच लागेल. If any man is in Christ Jesus, he is a new creation. All things have passed away. Behold, all things have become new. ख्रिस्त येशूमध्ये जर कोणी माणूस आहे तर तो नवीन माणूस आहे. पहा, सगळ्या जुन्या गोष्टी होऊन निघून गेलेल्या आहेत आणि सगळं काही नवीन आहे. Say, once you are born again, एकदा का तुमचा नवीन जन्म झाला the Holy Spirit by default comes in you. की पवित्र आत्मा बाय डिफॉल्ट तुमच्यामध्ये येतोच. He comes in you to strengthen you, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये तुम्हाला ताकद द्यायला येतो, to tell you your faults, तुम्हाला तुमच्या चुका सांगायला येतो,
to tell you what wrong you have done. तुम्हाला सांगायला येतो की तू इथे इथे चुकलेला आहे, ही तुझी चूक आहे, तू असं केलं, हे चुकीचं केलंय. After one becomes a believer, he is convicted. आणि मग एखादा माणूस बिलीवर झाल्यानंतर त्याला स्वतःच्या चुकांची एक जाणीव होते की बरोबर आहे, मी इथे चुकलो, मी मान्य करतो, मी चुकलो. And there are two reasons for it. आणि त्याच्यासाठी दोन कारण असतात. One, एक, you have a new spirit. तुमचा आत्मा नवीन झालेला आहे, Your spirit is born again. तुमच्या आत्म्याचा नवीन जन्म झालेला आहे. Second, दोन, the Holy Spirit always reminds you. पवित्र आत्मा तुम्हाला नेहमी नेहमी आठवण करून देत असतो आणि म्हणून आपल्याला ते लगेचच कळतं आणि चूक झाल्यानंतर आपण आपली ती स्वीकारतो आणि म्हणतो की माझं चुकलेलं आहे, मी आता हे परत करणार नाही. We are broken vessels. आपण तुटलेली पात्र आहे बेटा, कुछ बाकी रहा नाहीये. खतम हो गए. Immediately we cry, immediately we repent, immediately we are ready to bow down. आम्ही सुद्धा तुटलेली पात्र आहोत, आमच्यात काही बाकी राहिलेलं नाही. आम्हाला रडू लगेच येतं, आम्ही लगेच गुडघे टेकतो, आम्ही झुकतो पण लगेच, आम्हाला वेळ लागत नाही क्योंकि हम टूट गए, हम खलास Praise हो गए. God. Though God has lifted me very high, आणि जरी देवाने मला खूप उंच केलंय, मला खूप मान इज्जत सगळीकडे मिळतो, I have no pride in me. पण माझ्यामध्ये गर्व नाहीये. I know from where I came. मला माहिती ना मी कुठून आलोय. तुम्ही काय मला सांगणार आहात? I मला know माहितीये ना who मी I कुठून am. आलोय, मी कोण आहे मला माहित आहे, And who lifted me up? आणि कोणी मला उचललंय तेही मला माहित आहे. I'm मुझे ready सब पता है, मी तयार for आहे, anything. मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे. Amen. मी कालच म्हणले, हम दोनों कफन बांध के निकले हैं, मरे तो मरे, जिए तो जिए, बट प्रभु के लिए करेंगे जरूर. खत्म हो गई बात. I remember मला आठवतं when we were young boys, आम्ही तरुण लहान मुलं असताना my uncle had a strange custom, माझ्या अंकलची एक विचित्र प्रथा होती, a strange practice. विचित्र सवय. He was a very devout Christian, Catholic, फार भक्तिमान कॅथलिक व्यक्ती होते माझे अंकल, but he had his own practice, पण त्यांची एक स्वतःचीच प्रथा होती बरं which का. he did without fail, स्वतःचीच एक सवय जी न चुकता ते करायचे, because somehow he wanted to please God. कारण कसंही करून त्यांना देवाला प्रसन्न करायची इच्छा होती. He would do the sign of the cross. ते काय करायचे, साइन ऑफ द क्रॉस, म्हणजे असं असं करायचे. And so he realized one day, तर एके दिवशी त्यांना उमगलं sign of the cross is 3. की साइन ऑफ द क्रॉस 3 आहे. So then he started having his own concept मग त्यांनी एक स्वतःची संकल्पना केली that anytime I pray before an image, 3 times I have to touch that image. की कधीही मी जर एखाद्या प्रतिमेसमोर, फोटो समोर जर मी केलं तर 3 वेळेला त्या फोटोला मी हात लावायचा. That means the Father, Son and the Holy Ghost. 3 वेळेला हात लावायचा, म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. So he was so religious that he used to touch the images 3 times. एवढे धार्मिक होते ना की 3 वेळेला त्या सगळ्या फोटोंना ते असा हात लावाय, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. So in our Catholic church we had many images. आणि आमच्या कॅथलिक चर्च मध्ये प्रतिमा खूप होत्या ना. He used to go to every image 3 times he used to touch. प्रत्येक फोटो समोर ते जायचे, 3 वेळेला प्रत्येक फोटोला स्पर्श करायचे. If he touched only 2 times, फक्त 2 वेळाचा स्पर्श केला he would feel very guilty तर त्यांना असं दोषी वाटायचं that I've committed a sin. की अरे मी पाप केलं. And so he would go back to the image and 3rd time he would touch and come. मग त्या फोटोकडे ते परत जायचे, तिसऱ्यांदा परत स्पर्श करायचे की अरे पवित्र आत्मा राहूनच गेला, मग परत स्पर्श करून परत येणार. So he was very fascinated with the number 3. तर 3 नंबरचा आहे ना, असं एक वेगळंच त्यांच्यावरती काहीतरी झालेलं होतं. And he felt that way God would be pleased with आणि him. त्यांना असं वाटायचं की देव हे मी असं केल्याने देव माझ्यावर प्रसन्न होईल And God will forgive my sins. आणि देव माझ्या पापांना क्षमा करेल असं त्यांना Now वाटायचं. I and my brother Paul, we were small. आता मी आणि माझा जुळा भाऊ पॉल, आम्ही तेव्हा होतो लहान. And so we used to see him. आम्ही आमच्या अंकलला बघायचो And we also wanted to imitate him. आणि आम्हाला सुद्धा आमच्या अंकलचं अनुकरण करायची इच्छा झाली की अंकल कर रहे आपण भी करेंगे. And so we also started touching the images 3 times. मग आम्ही सुद्धा प्रत्येक फोटोला 3 वेळेला हात लावायला सुरुवात केली. म्हणजे फारसा काही बदल नाही, आपल्या इकडे तसंच होतं. Amen. होय. But then पण मग I and my brother, we went further than that normal practice. मी आणि माझा भाऊ पॉल आम्ही त्या साधारण सवयीच्याही पुढे गेलो. We said, आम्ही म्हणालो anything we touch now, we have to touch it 3 times. आता ज्या कशाला आपण हात लावू ना, आपण 3दा हात लावूया. फक्त फोटो नाही, ज्या कशाला हात लावू 3दा हात लावू. That became a very crazy act. आणि ते क्रेझी म्हणजे वेडेपणा झाला तो. Like if I touched a wall, I have to touch it 3 times. की भिंतीलाही मी हात लावला तर 3 वेळेला हात लावायचो. So we used to try not to touch anything much. म्हणून मग आम्ही काय करायचो की कुठल्या गोष्टीला फारसा हातच नको लावायला असं आम्ही विचार केला. Because if you have touched it once, then 2 more times you have to touch. कारण एकदा हात लावला तर मग परत 2दा हात लावायला लागेल असं.
Otherwise, we would be scared. नाही तर मग आम्हाला भीती वाटायची की अरे आपण 3दा हात नाही लावला. But it became worse पण मग अजूनच वाईट झालं. because if we had touched one person, we had to go back to him and touch him 2 more times. कारण एखाद्या माणसाला जर आम्ही हात लावलाय, समजा एकदा लावला तर आता परत जाऊन 2दा लावायचा. तो माणूस तरी काय म्हणेल देव जाणे. It became a weird habit. हे विचित्र 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 And विचित्र. for some years, we were doing that. आणि काही वर्ष आम्ही ते करत राहिलो. आमच्या अंकलकडे बघून आम्ही त्याच्यात आणून भर घातली. And then once, I still remember, मला एकदा अजून पण आठवतं, Paul touched one lady just like by fluke. पॉलचा हात एका स्त्रीला असा चुकून लागला हो. And he said, Peter, I have to go and touch her 2 more तर times. पॉल मला म्हणतो, पीटर मला आता परत 2दा जाऊन तिला हात लावायला I लागेल. said, don't do that, she will slap अरे you. मी म्हटलं असं करू नको, ती स्त्री आहे, 2 लावून देईल. No, he said, no, but I have to do it. नाही नाही मला करावं लागेल. 3 times we have to touch. 3 वेळेला हात लावायचा ना. I said, then be very careful. म्हटलं सांभाळू ना. So he just went to her and he was talking to her. मग पॉल Something गेला. he said and all पॉल that. गेले, पास्टर पॉल त्यांच्याकडे गेले, काहीतरी वगैरे बोलायला And लागले. slowly he touched like that twice. आणि हळूच असं 2दा त्यांना हात लावून टाकला. स्वतःच्या मनाचं समाधान हो गया भाई, 3 बार हात लगा के. And we remember आणि आम्हाला आठवतं once we touched the PCMC bus एकदा आम्ही ना एका PCMC बसला हात लावला and it took off. आणि काय बस निघाली. And then we ran behind it, touched 2 more times somehow and came out. वा, आणि बस निघाली तर आम्ही दोघं आवळे जावळे परत पळतोय त्या बसच्या मागे अजून 2 वेळेला हात लावायला. काय सांगू तुम्हाला, We started living in fear every day. अशी भीती वाटायला लागली ना, रोज आम्ही घाबरून घाबरून जगायचो. I'm telling you the truth. मी सत्य सांगतो, मी वेदीवर आहे. It became weird. आणि विचित्र प्रकार झाला तो सगळा की ही काय असली सवय Anywhere we touched once, we had to complete it 3 की times. कुठेही हात लागला तर तो 3 वेळा लागला पाहिजे. तर ते कसं जमायचं. I don't know when that practice was gone. मग मला आठवत नाही कधी ती आमची सवय तुटली, मला नाही When we आठवत. came out of that weird practice, I don't know. आणि कधी त्या विचित्र प्रथेतनं आम्ही बाहेर पडलो, मला आठवत नाही But आता. what I want to say is, पण यातनं मला जे तुम्हाला सांगायचंय ते the हे, devil can take you to an extreme. सैतान तुम्हाला पराकाष्ठेला नेईल बरं का. He will tell you anything. सैतान तुला काही सांगेल, काही करायला लावेल. And that's why म्हणून you have to be grounded in the word of God. देवाच्या शब्दात तुम्ही मुळावलेले पाहिजे. देवाच्या शब्दात मुळावलेले असाल ना तर तुम्हाला लगेच ओळखता येईल ये डेवल बात कर रहा है नहीं कर रहेगा. Yes. Jesus said, येशू बोलले, you take the traditions and do away the word of God. अरे तुम्ही कसली माणसं आहे, तुम्ही रूढी प्रथा परंपरा पाळायला घेताय आणि देवाच्या शब्दाला बाजूला ठेवताय. For some of the practices, we need divine deliverance. बघा, at काही times. प्रथांसाठी ना मी तर म्हणतो आपल्याला कधी कधी दैवी सुटकेचीच गरज आहे, कारण की त्या सवयी एवढ्या लागलेल्या असतात आपल्याला. Amen. आमेन. Anybody gives us some kind of ritual or practice, we want to follow it. आणि कधी कधी कोणी आपल्याला कुठल्याही पद्धतीची काही प्रथा करायला लावतं आणि आपण त्या प्रथा पाळायला लागतो आणि मग ते वाक्य येतं, हमारे में ऐसा करते, डोंबल्याचं करते. Say, and so the Pharisees and many like them were very concerned, even how they spoke, how they wore. आणि म्हणून परुषी आणि परुषांसारख्या अनेकांना नेहमी ते एक टेन्शन असायचं बॅक ऑफ माइंड, की आपण कसं घातलंय, आपण कसं चालतोय, कसं राहतोय. It was all outwardly. सगळं बाहेरचा देखावा. They were not concerned about the inward, बाकी आतमध्ये काय काय झालेलं आहे त्याची काय पर्वा नाही. only outward. फक्त बाहेरनं नीट घातलंय का, नीट बोलतोय Outward का, smile, बाहेरनं हसतोय का, saying praise the Lord. प्रेज द लॉर्ड म्हणतोय का. But inside, आतून all corruption. सगळी भ्रष्टता. But God sees our heart. अरे पण देव हृदय बघतो, विसरलास का. God sees your heart. देव हृदय बघतो, He does not see the outside. देव बाहेरून बघतच नाही. Outside, like Jesus, you may take a whip and chase the money changers there. बाहेरून येशूसारखं कदाचित तुम्ही हातामध्ये लगाम घ्याल, चाबूक घ्याल आणि व्यापार करणाऱ्यांना हकलू लावाल. But पण inside, Jesus was full of compassion. आतून येशू कळवळ्याने भरलेले होते ना. He was full of compassion. आतमधून येशू कळवळ्याने भरलेले होते. भले येशूनी चाबूक घेऊन त्यांना मारून बाहेर काढलं. Some of the things which he didn't like, काही गोष्टी ज्या त्यांना आवडल्या नाहीत he was straight. त्या गोष्टींमध्ये येशू सरळ तोंडावर बोलायचे. On the face, he used to say. तोंडावर सरळ, रोकडा हिसाब मराठीत म्हणतात ना तसा. Say. Never being politically correct. आणि कधी असं राजकारणी रीतीनं आपण बरोबर बोलूया, उगीच कुठे नको फसायला, असं येशूंनी कधी केलं नाही. Amen. जे आहे कधी कधी जे आहे ते आहे, हे असंच आहे. So these were teaching the 10 commandments. तर हे 10 आज्ञा शिकवत होते.
But as though it was like, their own commandments. हे सगळे 10 आज्ञा त्यांना शिकवत होते, पण शिकवताना जणू काही अशा शिकवतायत की जणू काही त्या त्यांच्या स्वतःच्या आज्ञा आहेत. And most of the Jews, आणि जास्तीत जास्त यहुदी लोक they set aside the Bible and they started following their oral laws. त्यांनी बायबलला बाजूला ठेवलं आणि तोंडी नियमच जास्त पाळायला लागले. They used to go to the synagogue, जायचे सभागृहामध्ये and the Pharisees had their own thinking आणि परुषांची आपली वेगळी स्वतःची विचारसरणी असायची, because they wanted to control the Jews. कारण त्यांना यहुदी लोकांवरती ताबा पाहिजे, नियंत्रण पाहिजे. सब लोगों ने मेरा सुनना मांगता है. If you preach the word of God, you lose control आणि देवाचा शब्द जर आपण प्रीच केला तर नियंत्रण सुटतं, ताबा सुटतो. because then you come into the control of God. कारण तुम्ही मग देवाच्या ताब्याखाली आणि देवाच्या नियंत्रणाखाली येता ना. But if I give my rules, पण माझे नियम जर मी तुम्हा लोकांना लावून दिले की माझे नियम असे तुम्ही असंच करायचं, then I can have control. तर मला तुमच्यावर नियंत्रण ठेवता येतो, कारण की कायदा मेरा चलता है. So Pharisees had their own rules तसं परुषांचा स्वतःचा कायदा होता and they were controlling the Jews. आणि ते यहुदी लोकांवरती राज्य करत होते, नियंत्रण ठेवत होते, लगाम आपल्या हातात ठेवून होते. If they didn't listen, they were thrown out of the synagogue. आणि त्या यहुद्यांनी ऐकलं नाही तर त्या यहुद्यांना ते सभागृहातनं काढून But टाकायचे. most of them had no life. पण जास्तीत जास्त लोकांना त्यामध्ये जीवन नव्हतं, They had no peace. त्यांना शांती नव्हती. Tradition will never give you peace. रूढी, प्रथा, परंपरा, संप्रदाय तुला शांती देणार नाही. You will never get joy. कधीच त्यातनं आपल्याला आनंद मिळणार नाही. Only the word of God will give you joy. फक्त देवाचा शब्दच तुला आनंद देईल, Nothing else will give you joy. बाकी कशातूनही तुला आनंद मिळणार नाहीये. And then, मग at such a kind of atmosphere, अशा पद्धतीच्या वातावरणात Jesus came. येशू आले. वा वा, येशू आले. In such an atmosphere, Jesus came. अशा पद्धतीच्या वातावरणात येशू आले. They were teaching the 10 commandments. ते परुषी शिकवत होते 10 आज्ञा. Jesus also was teaching the 10 येशू commandments, सुद्धा शिकवत होते 10 आज्ञा, but with a new meaning, पण नवीन अर्थाने, with a new depth. नवीन खोलीने. And the people were stunned. आणि लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. They said, no man spoke like him. आणि लोक म्हणाले येशूंचं ऐकून की येशू सारखं कोणी कधी बोललेलं नाही. Up till now, we have been hearing the Pharisees and the Sadducees, आतापर्यंत आम्ही परुषी आणि सदुक्यांचं ऐकलं, but we had no joy. पण आमच्यामध्ये आनंद नव्हता त्यांचं ऐकून. But this man, पण हा माणूस, when he speaks, हे येशू जेव्हा बोलतात, there is spirit and there is life. तिथे आत्मा आहे, तिथे जीवन आहे, There is healing. तिथे आरोग्य There आहे, is blessing. आशीर्वाद We आहे, are comforted. आम्हाला सांत्वन We are मिळतं, lifted. आम्हाला एक वर आल्यासारखं Our वाटतं, life is changing. आमचं जीवन बदलत आहे, आमचे स्वभाव सुधारत आहेत. येशू बोलल्यानंतर आम्हाला काहीतरी होतं, चांगलं होतं, सकारात्मक होतं. See, असं he came and told them that God does not see only the outside, God is seeing the inside. येशूंनी येऊन मग त्यांना सांगितलं की देव फक्त बाहेरून बघत नाही, देव आतून बघतो. See, द हार्ट ऑफ द मॅटर इज मॅटर ऑफ द हार्ट. they said, ते म्हणाले do not commit adultery. व्यभिचार करू नका. But Jesus said, पण येशू म्हणाले do not even lust after a woman. एखाद्या बाई मागे वासनेनी बघूही नका. Even if you lust after a woman, you have already committed adultery in your heart. एखाद्या स्त्रीकडे, मुलीकडे, बाईकडे तुम्ही वासनेच्या नजरेनं बघितलं जरी असेल तर ते व्यभिचार केल्या समानच आहे. He was speaking of the heart. ते हृदयाविषयी बोलत होते. His commandment became more stricter than the Sadducees and the Pharisees. येशूंची आज्ञा तर सदुकी आणि परुषांपेक्षा सुद्धा कडक निघाली. But yet, तरी he forgave that adulterous woman. येशूंनी त्या व्यभिचारी स्त्रीला क्षमाही केली. Why? का? See, he came to tell them, कारण की येशू त्यांना सांगायला आले, none of you can keep the 10 commandments. तुमच्यातल्या एकालाही 10 आज्ञा पाळता येणार नाहीयेत. None of you can keep the commandment of God. तुमच्यातल्या एकालाही देवाच्या आज्ञा पाळता येणार नाहीयेत. You break one commandment, you have broken all the पण commandments. एक आज्ञा जरी तुम्ही त्यातली तोडली तर 10च्या 10 आज्ञा तोडल्यासारखं आहे. For नाही this जमणार आहे. reason I came या कारणास्तव मी आलोय. to keep the commandments for आज्ञा you. पाळायला, तुझ्यासाठी आज्ञा पाळायला मी आलोय. I can do it. मी करू शकतो, I can do it. मी करीन, मी करू शकतो असं येशू I will म्हणाले. not break a single commandment of एकही God. आज्ञा मी देवाची तोडणार नाही. 10च्या 10 पाळीन. See, God's commandment cannot be broken only by God. देवाची आज्ञा तोडली जाऊ शकत नाही, फक्त देवाद्वारे. Only God can keep his commandments. देवाची आज्ञा फक्त देवच पाळू शकतो. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतोय? देवाच्या आज्ञा फक्त देवच पाळू शकतो. And that's why म्हणून God was manifested in flesh देव स्वतः देहरूप धारण करून येशूंच्या रूपाने अवतरला. to keep the commandments of God. देवाच्या 10 आज्ञा पाळायला देवच अवतरला. या जगात दुनिया बनाने वाला आला On our behalf. आपल्या वतीनं.
And now if we believe in him, आणि आता जर आपण येशूंवर विश्वास ठेवला you can go to heaven तर आपण स्वर्गात जाऊ शकतो. without keeping the law. अगदी ते नियमशास्त्र, ते कायदे, ते नियम पाळल्याशिवाय पण जाऊ शकतो. Law was not given to keep. Law was given that you may know how sinful you are. जुन्या करारात कायदा पाळायला लोकांना दिलेला नव्हता. तो कायदा लोकांना अशासाठी दिला होता की बघ हे नियम बघ, समजून घे, तुला नाही जमणार आहे. Jesus is speaking of the heart condition. येशू हृदयाच्या अवस्थेविषयी बोलतात रे. Today, आज most of the faith sees only the outward practice. जास्तीत जास्त विश्वासांमध्ये आणि श्रद्धांमध्ये फक्त बाहेरच्या सगळ्या क्रिया बघितल्या जातात. You have to remove your shoes. की बूट काढून या, You have to bow down like this. असे या, You have to put a garland. किंवा हार घाला, You have to light up a candle. किंवा कॅन्डल लावा, You have to light up incense stick. किंवा काही धूप वगैरे जाळा. These are all rules and regulations. हे सगळे नियम आणि कायदे आहेत. All outside practice. आणि ह्या सगळ्या बाहेरच्या प्रथा आहेत. Because अंदर का क्या? people are only seeing the outside practice. कारण लोक फक्त बाहेरून बघतात ना, लोकांना कुठं हृदयाच्या आतलं दिसतंय. That's why when you become old, you start wearing khadi. आणि म्हणून आपण वयस्कर व्हायला लागलो की आपण खादीची कापडं घालतो. Then you start wearing only white. मग आपण फक्त पांढरच घालायला लागतो. Because you are preparing yourself on the outside. कारण तुम्ही बाहेरनं स्वतःची तयारी करायला लागता. See? When a person, a business tycoon, when he reaches 80 age, एखादा समजा अतिशय मोठा उद्योगपती, व्यावसायिक माणूस 80 वर्षाचा झाला he discards his suit की तो त्याचा सूट काढून टाकतो and then he starts wearing ordinary cotton shirt and cotton आणि pant साधे कपडे घालायला लागतो, कॉटनची पॅन्ट, कॉटनचा शर्ट, and does charity everywhere. आणि सगळीकडे दान धर्म करायला सुरुवात करतो. Because he thinks maybe by doing all this I may go कारण to त्याला असं heaven. वाटतं की कदाचित हा सगळा दान धर्म करून, हे सगळी पुण्याई करून मी स्वर्गात जाईन. It's all outside. सगळं बाहेरून आहे. God says I don't want to see anything on the outside. पण देव म्हणतो मला तुझं बाहेरचं काही बघायचंच नाहीये. My son, give me your heart. माझ्या मुला तुझं हृदय मला दे. I want your heart. मला तुझं हृदय पाहिजे. देव असं म्हणालाच नाही की माझ्या मुला तुझी गोरी त्वचा मला दे. तुझं हृदय मला दे. You may wear suit, you may wear dhoti, you may wear anything. तुम्ही काही घाला, सूट घाला, धोतर घाला, काही घाला. You may sport a beard or you may not have beard. तू दाढी ठेव नाही तर दाढी नको ठेवू. You have a long hair or you have short hair. केस लांब ठेव नाही तर छोटे कर. You काही wear कर. any color clothes. कुठल्याही रंगाचे कपडे घाल. See that the heart is clean. हृदय स्वच्छ ठेव. बाकी जो चाहिए कर बेटा. कुठल्याही गोष्टीची मनाई नाही. दिल साफ रख. Amen. दिल में खोट ना आहे. See, what the world sees is very different from what God sees. देव जे बघतो ना ते जग बघतं त्याच्यापेक्षा फार वेगळंच आहे. And these people don't know that God can see a heart very clearly. आणि या लोकांना हे कळत नाही की देव आपलं हृदय आर पार बघू शकत आहे. Yes. अगदी स्पष्ट, क्लिअर. Bible says बायबल म्हणतं God is bigger than our hearts. देव आपल्या हृदयांपेक्षाही मोठा आहे. When we walk like that, आपण जेव्हा असं चालतो or we walk with a humble face, किंवा असं चालतो, God can see our heart. देवाला हृदय दिसतं ना. तू ताट चाल नाही तर झुकून चाल, देव हृदय बघतो. See, God will say, देव म्हणेल look, बघा how much is bending, but his inside spirit is straight like a stick. किती झुकलाय, पण आतून आत्मा सरळ काडीसारखा उभा आहे, सरळ. Because God can see the heart. कारण देवाला हृदय दिसतं ना रे. God can see the heart. देवाला हृदय दिसतं. बाहेरनं तू किती झुक, देव म्हणेल नाही 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 मामाला गडबड आहे. So Christ taught lusting is once, it is working in one's heart. तर ख्रिस्ताने शिकवलं की वासना एखाद्याच्या हृदयामध्ये काम करता कामा नये. Yes. वासना नकोच, इच्छा पण नको ती. It is like committing adultery. कारण ते व्यभिचार केल्या समान आहे. Without the physical deed, you have already Oh. committed adultery. म्हणजे शारीरिक कर्म न करता सुद्धा तो व्यभिचार झाला असं गणण्यात येईल जर वासनेच्या नजरेनं सुद्धा तू पाहिलं तर. Who can do that? कोण असं करू Who शकतं? can fulfill that commandment? ही आज्ञा कोण पाळणार मला सांगा. कोण इतना होली आहे? Only Jesus. फक्त येशू. कोण एवढे पवित्र आहेत? फक्त येशू. But secondly, पण दुसरी बाब, His coming in my life is changing me from glory to glory. तेच येशू माझ्या जीवनात येऊन मला गौरवातून गौरवाकडे बदलतात. I am not what I was before, अगोदर मी जे होतो तसा मी आता नाहीये. and I will not be what I am today. आणि आज मी जसा आहे तसा मी पुढे नसणार आहे. Because I am going to change from glory to glory. पण मी गौरवातून गौरवाकडे बदलणार He आहे. has not finished His work in me. येशूंचं काम अजून माझ्यातलं संपलेलं He नाहीये. is still working day and night in येशू me. अजूनही दिवस रात्र माझ्यामध्ये, माझ्या हृदयामध्ये काम करतायत. He is transforming me. येशू मला बदलतायत. He is changing me. येशू मला बदलतायत. He is bringing back the image of Christ in me. येशूंची प्रतिमा माझ्यामध्ये उतरवतायत.
Praise God. की टू बी लाईक जीसस, ऑल आय वॉन्ट इज टू बी लाईक हिम. And so the Pharisees were forever washing things as though it was on the outside. पण पुरुषांचे हिशोबच वेगळे, सगळ्या बाहेरूनच कृती करत होते, बाहेरनं धुवा, बाहेरनं शुद्ध व्हा. And so Jesus was saying this is a futile activity. तर येशू जणू त्यांना म्हणत होते की हे सगळं कर्म वाया आहे, Amen. याच्यात काय अर्थच नाहीये, तुम्ही बाहेरनं एवढं स्वतःला साफ करताय. God is never pleased with our appearance. देव आपल्या दिसण्यावरनं कधीही आनंदी होत नाही. He is pleased with your heart. देव तुझ्या हृदयाला बघून आनंदी आणि प्रसन्न होतो, हे लिहून ठेव. And that's why God told David, म्हणून देव दाविदाला म्हणाला, he is a man after my own heart. हा माझ्या हृदयामागचा माणूस आहे. Say, पण गोल्डन हार्ट. praise God. देवाला धन्यवाद. What motivates you to do a certain thing? मला सांगा, एखादी गोष्ट करण्यामागे तुझी काय प्रेरणा आहे, कशामुळे तुला असं वाटतं की मी हे काम करावं. And that is what God sees. बस देव तेच बघतो. Not even your work, but what motivates you to do that work. केलेलं काम पण देव बघत नाही, देव हेतू बघतो. काय हेतून तू ठरवलं की मला हे काम करायचंय, ते हेतू देव बघतो. Yes. Is it done out of love, प्रेमापायी करतोय or is it done to show the people? का लोकांना देखावा, शोबाजी करायला करतोय. So appearance does not please God. तर हे जे काही दिसणं असतं ना, त्यातनं देव काही प्रसन्न होत नाही. Even your works does not please God. आणि तू केलेल्या कामांवरनं सुद्धा देव प्रसन्न होत नाही. What motivated you to do that work? कशा पायी तू हे सगळं करत आहे, काय प्रेरणा, कशामुळे तुला हे काम करावंसं वाटलं, ते देव बघतो. Are you doing it for the love of God? देवावर प्रेम आहे म्हणून करतोयस का? Are you doing it for the love of the people? लोकांवर तुझं प्रेम आहे म्हणून करतोयस का? Then it is pleasing, well pleasing to God. मग ते देवाला प्रसन्न करण्यासारखं आहे, कर, भले कर और कर. Say, that is the concern of God. आणि देवाची ती काळजी आहे की बाहर से दिखाने के लिए करो मत. God is saying, be prompted in love to help. देव म्हणतो प्रेमापायी मदत करा, बळजबरीने करू नका. But we are so much seeped into social practices, पण काय होतं, सामाजिक सवयी, सामाजिक प्रथांमध्ये आपण एवढे गुरफटून जातो. so much in those rituals and festive events, एवढ्या सगळ्या रूढी प्रथा, सणासुणीला आलेल्या सगळ्या प्रथा, that it has become a habitual activity in our daily life. की एक सवय होऊन जाते आपल्याला रोजच्या दिनचर्येमध्ये Say, ते सगळं करायची. this is the kind of structural world we have been raised up. अशा पद्धतीच्या जगामध्येच आपण मोठे झालोय. Amen. आमेन. And as individuals, आणि एक व्यक्ती या नात्यानं we practice it आपण या सगळ्याचा सराव करतो. because we are living in a community that practices it. कारण की आपण अशा समाजामध्ये राहतो की जो समाज सुद्धा ह्या सगळ्या प्रथा पाळत आहे. Say, everywhere you go, people are practicing these आणि activities. जिथे कुठे तुम्ही जाल, ज्या कुठल्या समाजात जाल, लोकांमध्ये जाल, सोसायटीत जाल, तिथे सगळे आपापल्या रूढी प्रथा पाळत असतात. सगळीकडे दिसतं ते. Everybody is trying to please everybody with their outward आणि practice. सगळेजण सगळ्यांना बाहेरच्या कृत्यांवरनं खुश करायच्या मागे असतात. And so we also get into that. आणि आपण सुद्धा त्यांच्या मागे बहकतो. Why do people do it? लोक का हे सगळं करतात? Because कारण they want to identify themselves with them. लोकांना स्वतःची ओळख त्यांच्या अनुरूप द्यायची आहे की हम भी उनके जैसे ही है. Say, I am a part of you. आणि मी सुद्धा त्यांचाच भाग आहे. I am a part of this मी community. पण त्यांच्यातलाच एक भाग आहे. मी पण त्याच समाजातला आहे. So by those practices, तर अशा सगळ्या प्रथा पाळून we want others to know आपली इच्छा असते की दुसऱ्यांना कळावं that we belong to your group. की आम्ही तुमच्या ग्रुपचे आहोत, आम्ही तुमच्यासारखेच आहोत, आम्ही तुमच्याच सोसायटीतले समाजातले आहोत, We belong to this society. आम्ही याच सोसायटीतले We belong आहोत, to the public. आम्ही याच लोकांचे आहोत, See, आमची हीच जमात आहे. sometimes we don't believe in those belief systems, but we want to get involved in it so that we can please them. आणि कधी कधी त्या रूढी प्रथांवरती आपला विश्वास पण नसतो, पण आता ते बाकीचे सगळे करत असतात, तर त्यांना प्रसन्न आणि खुश ठेवायला आपणही करतो. Some of the things you can do, काही गोष्टी तुम्ही भले करा, if it's not affecting your faith, म्हणजे तुमच्या विश्वासावर त्याचा गैरपरिणाम होत नसेल तर काही रूढी प्रथा तुम्ही पाळल्या तर पाळल्या, ठीक आहे. but something which is affecting your faith and belief, you have to avoid. पण एखादी रूढी आणि प्रथा पाळून तुझ्या येशूंवरच्या विश्वासाला जर कुठे काही घात होणार आहे तर फेर विचार करा आणि ते सोडा. You cannot escape this culture. कारण की या संस्कृतीला, या सगळ्या संप्रदायांना तुम्ही पळवाटात तर सुटू नाही शकत. The culture will be all around. बघा, परंपरा, रूढी, प्रथा, संस्कृती सगळीकडे, जिथे जाल तिथे असेल, जिथे जाल तिथे, तिथून पळवाट नाहीये. You cannot say, if this is the case, I will leave India and go and settle in US. तुम्ही असं नाही म्हणू शकत, जो इंडियात असं आहे, भारतात असं आहे, तर आता मी भारत देश सोडतो, मी अमेरिकेत जाऊन राहतो. Every country has its own culture. अमेरिकन लोकांच्या स्वतःच्या प्रथा आहेत. मग
then they will expect you to follow their culture. मग अमेरिकन माणसांची अपेक्षा अशी असणार आहे की तुम्ही त्यांच्या प्रथा पाळायच्या. They may have their own tradition. अमेरिकन लोकांची स्वतःची परंपरा असते. You need to know what to follow and how much to तर follow. पहिलं तर तुला कळायला पाहिजे कशा मागे आणि किती चालायचं, कुठल्या रूढी प्रथा कितपत पाळायच्या, तुझं तुला कळलं पाहिजे. And whether it will affect your faith. आणि त्याचा परिणाम तुझ्या विश्वासावर होणार आहे का, येशून मागे तुझे चालतोय तन्मयतेनं त्याच्यावर परिणाम होणार आहे का. होणार असेल तर टाटा बाय बाय, आता वधस्तंभ पुढे दुनिया मागे. Say, some of the traditions, पण काही परंपरा you may keep it कदाचित तुम्ही पाळाल. if you are strong in the word of God. देवाच्या शब्दात जर तुम्ही खंबीर असाल ना, You can keep it. तर काही परंपरा रूढी प्रथा कदाचित तुम्ही पाळाल सुद्धा. Like once I told one person, जसे एकदा एका माणसाला मी म्हणालो, he asked me, त्याने मला विचारलं can I join politics? की मी राजकारणात जाऊ शकतो का. I said, you may join politics, तर मी त्याला म्हणालो तू राजकारणात जाऊ शकतोस, provided you are strong in the word of God. देवाच्या शब्दात खंबीर असशील तर जा. If you are not strong in the word of God, देवाच्या शब्दात जर तू मुळावलेला नसशील you will get lost. तर तू हरवशील हं. त्या राजकारणात हरवशील. Yes. राजकारणात हरवशील, भले भले हरवले तूही हरवशील. So you need to be strong in the word of तर God. देवाच्या शब्दामध्ये आपण दणकट पाहिजे, शब्द माहित पाहिजे. वचन असं म्हणतं त्याच्या पलीकडे मी जाणार नाही. Say, amen. Now, आता by saying this, I'm not saying we can altogether get out of the system of this culture. असं म्हणून मी असंही म्हणत नाहीये की जे काही कल्चर किंवा संस्कृती असते परिसरात, गावात, देशात, शहरात, त्यातनं एकदमच तुम्ही बाहेर निघा असंही मी म्हणत नाही. Because we are still living in this world. कारण अजूनही आपण या जगात राहतोय, या समाजात राहतोय, या नगरात शहरात राहतोय. If you are strong in the Lord, पण प्रभूत जर तुम्ही खंबीर असाल you can eat anything. तर तुम्ही काही खाऊ You शकता, can do anything. काही करू शकता. But you need to be strong in the Lord. पण प्रभूत खंबीर पाहिजे बरं का. Otherwise, if you feel, नाहीतर तुम्हाला जर असं वाटलं oh, this has been offered to this image, ओ हे सगळं या प्रतिमेला चढवलेलं and आहे if I eat, आणि जर ते मी खाल्लं will it affect my body? तर आता माझ्या अंगावर त्याचा परिणाम होईल का. Then it will affect your body. अंगावर परिणाम होईल का म्हटल्या सकट मग ते अंगातच येईल. But if you are strong in the Lord, पण जर तुम्ही प्रभू मध्ये खंबीर असाल, you can eat anything, you can drink anything. काही खा काही प्या, काय नाही होत. Nothing will happen to you. जसं पास्टर त्या दिवशी म्हणाले, नारळ लिंबू बघितले घ्या आतमध्ये, फोडा, चटण्या करा, ज्यूस करा, प्या, सुखी रहो. Amen. Paul said पॉल बोलला in 1 Corinthians 5:10, 1 Corinth 5:10, I had told you not to have company with the fornicators, but saying this, I'm not saying fornicators of the world or the greedy ones or the idolaters, for then you have to leave the world and the human society altogether, but those who call themselves brothers but are not following the word of God. 1 Corinth 5:10 वचन ना. Yes. 1 Corinth 5:10. तथापि या जगाच्या जारकर्म्यांची किंवा लोभिष्टांची किंवा हरण करणाऱ्यांची किंवा मूर्तीपूजकांची संगत अगदीच धरू नये असं नाहीये, कारण असे असल्यास तुम्हाला जगातून निघून जावे लागेल. Yes. You have to leave the earth then. नाही तर मग पॉल सांगतोय तुम्हाला पृथ्वी सोडावी लागेल, कारण सगळीकडे सर्वत्र ते आहेच. Yes. Further. पुढे, परंतु आता मी तुम्हास लिहितो की भाऊ म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी किंवा लोभी किंवा मूर्तीपूजक किंवा निंदक किंवा मद्यपी किंवा हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये, त्यांच्याबरोबर खाऊ नये. So he is talking about the believers, people who call themselves believers. तर पॉल जे लोक स्वतःला म्हणतात ना आम्ही बिलीवर आहे त्यांच्याविषयी बोलतोय. If they practice such things, don't even sit with them. अशांनी जर या सगळ्या गोष्टींचा सराव केला तर त्यांच्या सोबत बसू नका असं पॉल म्हणतोय. But with unbelievers, पण अविश्वासू लोकांनी you can have fellowship with them. जर असं करायला म्हणजे काही करत असतील तर तुम्ही त्यांच्याशी सहभागिता ठेवू शकता. पण बिलीवर माणसं जर असं काही करायला लागली तर त्यांच्या संगतीत उठू बसू नका. Look at Moses. मोशे पहा, He was brought up in the king's palace. मोशेचं संगोपन राजाच्या महालात झालं. He was trained there by Pharaoh of Egypt. इजिप्तचा जो फारो राजा होता त्यानेच त्याला ते प्रशिक्षण दिलं. And Bible says बायबल म्हणतं he was educated in all wisdom and all the cultures of the Egyptians. सगळ्या ज्ञानामध्ये आणि मिस्र देशाच्या सगळ्या परंपरांमध्ये प्रथांमध्ये तो अगदी माहीर आणि निपुण होता. He was taught all the culture of Egypt. असं सॉलिड प्रशिक्षण त्याला मिळालेलं होतं मिस्र देशातल्या सगळ्या प्रथांचं, रूढींचं, संस्कृतीचं. Though he was a Hebrew, आणि होता तो हिब्रू, but he was brought up under unbelievers. पण अविश्वासू लोकांच्या संगतीमध्ये तो मोठा झाला. And so he learned all the culture. आणि म्हणून त्याने त्यांची सगळी संस्कृती शिकून And घेतली. Bible says मग बायबल he म्हणतं was a great man of power in words and deeds. तो कृत्यांमध्ये आणि शब्दांमध्ये सामर्थ्याचा एक पुरुष होता. He was an eloquent speaker. आणि बोलण्यामध्ये सुद्धा अगदी छान वक्ता होता. He was a great fighter.
fighter आणि योद्धा पण चांगला होता, because he was going to be the future king of Egypt. कारण की तो मिस्र देशाचा पुढचा फारो राजा होणार होता. त्याला तसलं ट्रेनिंग होतं. But see, when he ran away from Egypt पण जेव्हा मोशेनं मिस्र देश सोडून तो पळून गेला and went and landed in Midian, आणि मिद्यान देशी आला, he forgot all the former practices. तेव्हा अगोदरच्या सगळ्या सवयी, रूढी, प्रथा, परंपरा इजिप्त देशातल्या तो विसरला, Everything. सगळं विसरला. See? Only the Egyptian dress he had. फक्त मिस्री पोशाख होता आता त्याचा, His walking style but still was royal. आणि तरी त्याची चालायची ढब एकदम शाही होती. His speaking style also was royal because he was brought up in royalty. बोलायची ढब पण शाही होती, कारण तो शाहीपणामध्ये जसा वाढला होता तसा राजाच्या महालात. See? And with that royalty, he wanted the Hebrew people to know that he was their deliverer. आणि त्या राजेशाही पणामध्ये मोशेची अशी इच्छा की त्या इब्री लोकांना कळावं की मी तुमचा मुक्तिदाता आहे, मी तुम्हाला सोडवणार आहे. Yes. He came to them at the age of 40. आला तो त्यांच्याकडे 40 वर्षाचा असताना. Don't fight. भांडू नका, We are Hebrew people, people of God. आपण इब्रू लोक, देवाचे लोक. Nobody listened to him. मग कोणी ऐकलंच नाही God त्याचं. didn't allow. देवानी परवानगीच दिली नाही. Because a fellow who is full of tradition and culture, कारण की जो व्यक्ती इतका परंपरांनी आणि संस्कृतीनी, रूढी प्रथांनी भरलाय, how can he be the deliverer of my people? तो कसा माझ्या लोकांचा मुक्तिदाता होईल? God doesn't want a person deeply involved in tradition to carry his gospel. देवाची इच्छा नाहीये की एखादा व्यक्ती जर अगदी खोलपणे काही रूढी प्रथांमध्ये गुंतलेला आहे तर अशा व्यक्तीनं देवाची सुवार्ता बाहेर न्यावी अशी देवाची इच्छा नाहीये. पहिलं त्याने बाहेर निघावं. Why the Holy Spirit sent Philip to preach to eunuch? का पवित्र आत्म्याने फिलिपला षंढाकडे पाठवलं प्रीचिंग करायला? Why did he send the Sadducees and the Pharisees? सदुकी आणि परुषांना येशूंनी का नाही पाठवलं, पवित्र आत्म्याने का नाही पाठवलं षंढाकडे? Because Philip was born again. कारण फिलिपचा नवीन जन्म He झाला was come out होता of tradition. आणि फिलिप सगळ्या रूढी प्रथांमधनं बाहेर पडलेला होता. If you are still stuck up in traditions and customs, God cannot use you. तुम्ही अजूनही तुमच्या रूढी प्रथा, संस्कृती, संप्रदाय, परंपरा यांच्यात अडकलेले असाल तर देव तुम्हाला वापरू शकत नाही, कारण आता तुम्ही खंबीर बिलीवर आहात. Are you getting me, people? कळतंय का? कभी ना कभी छोडना तो पडेगा ही बेटा. And then you see, आणि मग तुम्ही पहा, when Moses was in Midian, जेव्हा मोशे मिद्यानात होता, he was very tired. दमलेला, He sat at Jacob's well, याकोबाच्या विहिरीपाशी बसला. and Jethro's daughters came to fill water. जेथरोची मुलगी तिथे पाणी भरायला आली. And there were shepherds, local shepherds, who wanted their sheep to be first given water. आणि स्थानिक मेंढपाळ काही तिथे आपल्या कळपाला घेऊन आलेले, ज्यांची इच्छा की पहिलं पाणी आमच्या कळपांना मिळावं. And they would chase away Jethro's daughters. आणि जेथरोच्या मुलींना ते हकलू लावायचे They used to say, wait, आणि म्हणायचे थांबा. like all ordinary gundas. साधारण गुंड लोक जे असतात ना त्यांच्यासारखं, थांबा, आमचा नंबर पहिला आहे. No, even though they came late, they would chase them out. उशिरा आले तरी त्यांना हकलून लावायचे ते, Because they were men. कारण पुरुष होते. या These were मुली, women. या सगळ्या मुली, ते सगळे पुरुष, त्या मुलींना हकलून लावायचे. And they were unbelievers. She was almost like a believer. आणि ते सगळे अविश्वासू, पण ही जवळजवळ विश्वासू सारखी. And then that day, मग त्या एके दिवशी they chased these ladies out. त्यांनी या मुलींना हकललं. Moses rose. मोशे आला. He took the stick. मोशेनी काठी घेतली. One Moses chased them all out. एका मोशेने त्या सगळ्यांना हकलू लावलं. He is a prince. अरे तो राजकुमार आहे, राजाच्या Trained महालात. in the palace. अरे इजिप्त मध्ये फारो राजाच्या महालात त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे. One man chased them all out. एक पुरुष, एक माणूस, मोशे, सगळ्यांना हकलून लावलं त्याने. They all ran away. सगळे पळून गेले. And these ladies filled the water आणि मग या मुलींनी पाणी भरलं and they went home आणि घरी गेल्या. without even thanking him. अगदी त्याचे आभार सुद्धा मानले नाहीत. हो, एक थँक्यू ही नाही दिला. And then मग Jethro said, जेथरो बोलला, you ladies, what a surprise. How did you come so early? अरे तुम्ही मुली एवढ्या लवकर कशा आला? आज आश्चर्यच आहे. You always had some fight with those local तुमचं shepherds. नेहमी त्या स्थानिक मेंढपाळांची काही ना काही भांडण व्हायचं ना, आज लवकर कशा आला? Did they allow you all to take the water first? काय त्या मेंढपाळांनी आज तुम्हाला पहिलं पाणी भरायची परवानगी दिली का? They said, no. तर मुली म्हटल्या नाही, We saw one man there. आम्ही ना एक पुरुष पाहिला If तिथे. you read in Exodus 2:19, निर्गम 19, वाचलं तर कळेल. and they said, आणि त्या म्हणाल्या, Daddy, डॅडी, an Egyptian delivered us. एका मिस्री मनुष्याने आम्हाला सोडवलं. What did they say? काय म्हणाल्या? Egyptian एका मिस्री
man delivered us. डॅडी एका मिस्री माणसाने आम्हाला सोडवलं आज. Now, was he an Egyptian? आता मोशे मिस्री होता का? He was a Hebrew, मोशे हिब्रू होता, a believer in God. देवावरती विश्वास ठेवणारा. But पण when you are steeped in tradition, जेव्हा आपण रूढी प्रथांनी भिजलेले असतो, this is what people see you as. तेव्हा लोक तुम्हाला अशाच नजरेनं That means बघतात. his talk, his walk, his clothing were all like an Egyptian. याचा अर्थ मोशेचं चालणं, बोलणं, कपडे सगळं इजिप्शियन किंवा मिस्री माणसांसारखं त्या मुलींना दिसलं. How do people see us? आपल्याकडे बघितल्यावरती लोक काय म्हणतात? Do they say they are believers, children of God, or Look, they are like us? लोक म्हणतात का की ही सगळी देवाची मुलं आणि बिलीवर लोक आहेत का? अजूनही मला बघून लोक असं म्हणतात ही सदाशी बेटी आहे. How do they look at you? लोक आपल्याकडे बघताना काय म्हणतात? They should say, लोकांनी आपल्याला बघून असं म्हणावं they are the children of ही God. देवाची मुलं आहेत. आता They follow Jesus, येशून मागे चालायला लागलेली who आहेत, teaches us. जे आपल्याला असं शिकवतात. If anybody slaps you on the right cheek, show them the other cheek कोणी as तुला well. उजव्या गालावर जर थप्पड मारली तर डावा गालही पुढे कर. येशूंची शिकवण आहे, Say, are you getting me? people? नवीन करारातली. Some men, they have all 5 buttons open काही पुरुष किंवा मुलं पहिली 5 बटणं उघडी and they say, I'm a believer. आणि म्हणतात बिलीवर आहे. नाही, पण दाखवायचा काय प्रयत्न आहे? That means his clothing style, his talking style, everything was that of royalty. म्हणजे मोशेचे कपडे, मोशेचं बोलणं, मोशेचं चालणं अजूनही सगळं राजेशाही पद्धतीचंच होतं. म्हणून त्या मुलींना असं वाटलं मिस्री माणसाने सोडवलं आम्हाला. It took God 40 years to remove him from Egypt and make him a Hebrew again. देवाला 40 वर्ष लागली त्याला परत हिब्रू बनवायला, मिस्रातून बाहेर काढून. See? Because कारण after another 40 years, अजून पुढे 40 वर्षांनंतर when he met God, जेव्हा मग फायनली देव मोशेला देव भेटला, he said, तो म्हणाला, Lord, I cannot even speak. देव बाप्पा बाय नाऊ, माझी बोलती बंद आहे, मला बोलायलाही होत नाही. Send somebody. आणि कोणाला तरी पाठव. Who am I that you are sending me to Pharaoh? मी कोण आहे की तू मला फारोकडे पाठवतोयस? I ran away from there मी तिथून पळून आलोय and now you want me to go there? आणि आता तू मला म्हणतो तिथे परत जा. Sorry. सॉरी, I don't know to fight now. मला आता भांडता येत नाही, I cannot talk now. मला आता बोलताही येत नाही त्यांच्यासारखं. And I'm 80 years old. आणि मी 80 वर्षाचा झालो, Already married, settled. ऑलरेडी लग्न झालं, सेटल झालो, सगळं झालं. But God can change you पण like देव तुला असं बदलू शकतो. आणि देवाला बदललेला प्रोडक्टच हवा आहे वापरायला. Praise God. God will change you from glory to glory. देव तुला गौरवातून गौरवाकडे बदलेल. जो बदलेगा उसको प्रभु इस्तेमाल करेगा. From ordinary person to extraordinary person, God can do. साध्या माणसापासून एक अलौकिक माणूस देव तुला बनवू शकतो. तो देव आहे, देवाला ते जमतं. God picked me up from this quirky year in this land. अरे देवानी मला कुठून उचललंय? इथून ह्या खडकीतून, खडकी खडकी. And nobody एक शून्य, couldn't even talk, बोलता येत नव्हतं मला, बोलता. couldn't even stand, मला उभं राहता यायचं नाही, couldn't even talk with people. मला लोकांशी बोलता यायचं नाही, असा होतो मी. No food, no clothing, no shelter. खायला अन्न नाही, राहायला घर नाही, घालायला कपडे नाही, अशी आमची दशा. From there he picked me up तिथून देवानी मला उचललं and made me today something. आणि आज मला काहीतरी केलं. Now देवाला धन्यवाद. the traditions and the customs are all gone out of my system. आता त्या सगळ्या रूढी, प्रथा, परंपरा, संस्कृती माझ्या पूर्ण प्रकृतीतनं गायब आहे, गायब. Any custom, any tradition which goes against the biblical principle, बायबलला धरून असलेल्या तत्वांच्या विरुद्ध जर कुठली रूढी, प्रथा, संस्कृती जात असेल I command it to leave you in the name of Jesus. तर मी आज्ञा करतो आज त्या सगळ्याला की तुम्हाला पण त्यांनी येशूंच्या नावात सोडून द्यावं. All those traditions, let it leave you in Jesus' त्या name. सगळ्या रूढी, प्रथा, परंपरा येशूंच्या नावात तुम्हाला सोडून जाऊ दे. All the traditions of which you are afraid of, ज्या परंपरांना तुम्ही एवढं घाबरताय, leave in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. You got the total truth. आज तुम्हाला संपूर्ण सत्य सापडलंय. You have got Jesus with you. तुमच्या सोबत येशू आहेत. Nothing of these things can ever take you to heaven. यातली कुठलीही गोष्ट तुम्हाला स्वर्गात नेऊ शकत नाही. Only believe in the Lord Jesus Christ and फक्त you shall प्रभू be येशू saved, you ख्रिस्तावर and your विश्वास ठेव. household. फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. प्रेषित 16:31. Say,
Jesus also was born in the culture. येशूंचाही जन्म रूढी प्रथांमध्ये संस्कृतीतच झाला He होता. was born in the midst of tradition. येशूंचा जन्म सुद्धा सगळ्या परंपरांमध्येच झाला He होता. was born among those Pharisees and the Sadducees who were teaching the traditions and rituals and rites every day. येशूंचाही जन्म परुषी सदुकी जी माणसं दररोज हे सगळं नियमशास्त्र लोकांना शिकवायचे त्यांच्यामध्येच झाला होता. Around him, he was surrounded and he was in tradition. येशूंच्या अवतीभोवती हे सगळे होते, हे सगळे धार्मिक पुढारी, हे सगळं नियमशास्त्र शिकवणारे, त्या परंपरांमध्येच येशूंचा जन्म झाला. Picked out the 12 from the traditions पण and customs. येशूंनी त्या सगळ्या परंपरांबद्दल संस्कृतीबद्दल 12 उचललं. And today, आज there are more than 2 billion people following this Lord Jesus. 2 बिलियनहून जास्त माणसं या प्रभू येशू All over the ख्रिस्ताच्या world. मागे चालतात अख्ख्या जगात. 2 बिलियनहून जास्त माणसं आज या प्रभू येशू ख्रिस्तांच्या मागे चालतायत अख्ख्या जगात. Praise God. आपण पण What an त्याच्यात आलो. impact. काय प्रभाव पडला येशूंचा. What tradition could not impact the people, Jesus could. परंपरांचा जो प्रभाव अजिबात पडू शकला नाही, तो सगळा प्रभाव आणि छाप येशूंनी लोकांवर पाडली. Jesus kept himself so well with God येशूंनी स्वतःची ओळख देवाशी एवढी चांगली करून टाकली that none of these traditions and customs affected him. या सगळ्या रूढी प्रथांचा काहीच परिणाम येशूंवर व्हायचा नाही. He was always one up, येशू नेहमी वन अप always one up. वन अप. दुनिया एकीकडे, येशू दुसरीकडे. And Bible says at the appointed time God sent him. आणि बायबल म्हणतं ठरलेल्या वेळी देवाने येशूंना पाठवलं. He sent him in the law. ठरलेल्या वेळी देवाने येशूंना नियमशास्त्रात पाठवलं. In the law he was sent. नियमशास्त्र तेव्हा पाळलं जायचं. त्या काळात देवाने ठरलेल्या वेळेत येशूंना पाठवलं. Amen. आमेन. And to pervert the gospel was the norm in those times. आणि त्या काळामध्ये शुभवर्तमानाला न जुमानणं एक सवय होती, एक पद्धत होती. How difficult it would have been. किती अवघड गेलं असेल मग तेव्हा सांगणं, शुभवर्तमान सांगणं. You remember how the religious leaders used to confront Jesus every day. कारण की रोज धार्मिक पुढारी यायचे, येशूंना कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं विरोध करायचे. नाही पण असं कसं, नाही पण असं कसं, नाही पण असं कसं. Because he was not keeping that tradition. कारण येशू त्यांच्या परंपरा पाळायचे नाही. Yet it never affected him. तरी येशूंवर त्याचा काही परिणाम झाला नाही. की बोलो जो बोलना है, मुझे तो फरक ही नहीं पड़ता. They used to keep the Sabbath day. आणि ते शब्बात दिवस पाळायचे. Sabbath day means no work. शब्बात दिवस म्हणजे सुट्टी, काहीच काम करायचं नाही. We should not work at all. अजिबात काम करायचं नाही, कुठल्या कामाला हातच लावायचा नाही. And Jesus would go on the Sabbath day only to heal the आणि people. येशू शब्बात दिवशीच लोकांना बरं करायला जायचे. Most of the healings he did on Sabbath day only. येशूंनी जास्तीत जास्त आरोग्य लोकांना शब्बात दिवशीच दिलेलं आहे. मग ते खवळायचे. And they used to get angry. ते खवळायचे. Even that hunchback woman, ती कुबडी बाई. Jesus, they were waiting now. Jesus will heal आता today हे सगळे Sabbath. आता हे सगळे धार्मिक पुढारी वाट बघवते. आज शनिवार आहे, शब्बात आहे, येशू आता हिला बरंच करतील बघा. And so Jesus said, तर येशू बोलले, this woman who has been bound by demons, shouldn't we deliver her? ही जी बाई जिला सैतान लागलाय तिला आपण सुटका नाही द्यायची का? Don't you deliver an animal if it falls in the pit एखादं जनावर खड्ड्यात पडलं तर तुम्ही नाही का त्याला मोकळं on करत? Sabbath day? शब्बात दिवशी एखादं जनावर खड्ड्यात पडलं तर तू नाही का त्याला खड्ड्याबाहेर काढत? So he used to break that law, isn't it? म्हणजे तुम्ही नियम तोडायचा ना. And this lady is the child of Abraham. आणि हे जनावर नाहीये, ही अब्रामाची कन्या आहे, मांस मूस असलेली. So shouldn't we do something good for her? मग हिच्यासाठी काही चांगलं नको का करायला? Praise God. असं. So also none of these traditions and customs should affect us negatively. तसं या सगळ्या रूढी प्रथांचा आपल्यावर नकारात्मक परिणाम व्हायला नको. Paul also lived in his own culture. पॉल सुद्धा आपल्या स्वतःच्या संस्कृतीत आणि परंपरांमध्ये राहिलाच. And he said, I must serve all people. आणि पॉल म्हणाला मी सर्व लोकांची सेवा तर करायलाच पाहिजे. And there were Greek culture, आणि त्याच्यामध्ये हेलेनिक कल्चर होतं, Roman culture, रोमी कल्चर होतं, all mixed. सगळे मिक्स, मिसळलेली जमात. Yet Paul was not affected by any of तरी them. पॉलवर नाही काही परिणाम झाला. कोणाच्याही कल्चरला का रूढी प्रथांना बघून अच्छा यांच्यात असं करतात का, आपण पण असं नाही 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 नाही, आपण फक्त येशू म्हणतो तसंच करतो. And we don't displease anybody, we don't hurt anybody who is following the culture. अर्थातच जे कोणी परंपरा रूढी प्रथा पाळतात त्यांना आपण नाराजही करत नाही, त्यांना आपण दुःख वाटेल असं काही करत नाही. Amen? आमेन. There's nothing wrong in following culture तसं म्हटलं तर कल्चरच्या मागे चालणं काही चुकीचं नाही. if you are mature enough. म्हणजे तुम्ही तेवढे प्रौढ असाल तर हा. Amen? Amen. But when your focus is God, पण जेव्हा आपलं लक्ष असतं देव, देव आणि देव, and the focus is the word of God, आणि लक्ष असतं देवाचं वचन, देवाचं वचन, nothing can deceive you, nothing can affect you. मग कुठलीच गोष्ट तुम्हाला फसवू शकत नाही, कुठल्याच गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होऊ शकत नाही. कारण आता घोड्याला झापड लावतात ना, तशी झापड लावून देव 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 बास आणि वचन.
Respect every culture. प्रत्येक कल्चरला, संस्कृतीला आदर द्या. Don't disrespect them. त्यांचा अनादर करू नका. Amen. आमेन. प्रत्येक कल्चरला, संस्कृतीला, संप्रदायाला, परंपरांना, रूढी प्रथांना आदर जरूर द्या. त्याचा अनादर नको. People call you, go. लोक तुम्हाला बोलवतात, जा. They have some festival and they call you for food, go and eat. सणासुदीला बोलवलं, जेवायला बोलवलं, जा. Don't ask any questions. काही प्रश्न नका विचारू. When you ask questions, then you are a problem. प्रश्न विचारला तर फसशील. Because if they say something कारण ते जर काही बोलले and it clashes with your faith, then you had problems. तुझ्या विश्वासाशी जर ते जुळलं नाही तर मग तुला समस्या होईल. म्हणून Don't काही ask बोलायचं any नाही. questions. काही प्रश्न विचारायचे नाही. They give you food, eat it. खायला दिलं, जेवायचं. They give you something, eat it. आणि काही दिलं, खायचं. Bless the Lord, oh my soul. दे बाप्पा, माझा जीव तुझा All that is जीवाची in me, blessed is holy name. त्याच्या पवित्र नामाला आशीर्वाद, धन्यवाद, आमेन. And that's why some people don't find fault with me. म्हणून काही लोकांना माझ्यात चूक नाही सापडत. They call me ते मला बोलवतात. and I go and eat in मी their house. जातो, मी जेवतो त्यांच्या घरी And I bless them and come back. आणि त्यांना आशीर्वाद देऊन येतो. Praise God. देवाला धन्यवाद. And so they are very happy. मग ते खुश होतात. During the time of Jeremiah, इर्म्याच्या काळात he had a different culture. एक संस्कृती वेगळी होती. But God told him, पण देव त्याला म्हणाला, I'm going to prepare you for my work. मी माझ्या कामासाठी तुला तयार करणार आहे I'm going to make you an impregnable castle. आणि मी तुला एक असा महाल करणार आहे. Say in Jeremiah 1:18. इर्म्या पहिला अध्याय आणि त्यातलं 18वं वचन. Immovable as a steel post, solid. You will be like the one-man army, one-man defense system against all this culture. इर्म्याचा पहिला अध्याय 18 वचन. देव त्याला म्हणाला, तर पहा, मी या सबंध देशाविरुद्ध व यहुदाच्या राजांविरुद्ध व त्याच्या सरदारांविरुद्ध व त्याच्या याजकांविरुद्ध व देशातल्या लोकांविरुद्ध तुला तटबंदीचे नगर व लोखंडाचा खांब व पितळेचे कोट असे केलेले आहे. Say, God is going to make us strong. देव आपल्याला खंबीर करणार आहे. You don't need to worry. आपण काही काळजी करायची गरज नाही. He'll make you a strong castle. देव तुम्हाला एकदम खंबीर असं नगर बनवे. So don't स्ट्रॉंग, fear बलवान. In Jeremiah 23:14. इर्मया 23:14. पण यरुशलेमेतल्या भविष्यवाद्यांमध्येही मी अघोर गोष्ट पाहिली आहे. ते जार कर्म करतात, लबाडीने चालतात आणि ते दुष्कर्म्याचे हात असे बळकट करतात की त्यांच्यातला कोणी आपल्या दुष्टतेपासून फिरत नाही. ते सर्व मला सदोमासारखे व तिच्यातले राहणारे गमोऱ्यासारखे झालेले आहेत. See, he is saying these people, they are like having the culture like Sodom and Gomorrah. देव म्हणतो या लोकांकडे सदोम आणि गमोरात कशी संस्कृती होती तशी आहे. They are following such a system. अशा संस्कृती मागे, अशा सिस्टम मागे हे लोक चालतायत. Say, so you need to be careful. तर जरा सांभाळून. And so Paul also had to fight this culture. पॉलला सुद्धा या सगळ्या रूढी प्रथांना तोंड तर द्यावं लागलं, झगडा तर करावाच लागला. And he would write to the churches, आणि मग पॉल सगळ्या चर्चेसना लिहायचा, get out of some of the cultures, काही संस्कृती रूढी प्रथांमधनं बाहेर पडा get out of some of the traditions of the Jews, आणि काही यहुदी लोकांच्या परंपरेतनं बाहेर पडा, because it will have an adverse effect on your faith. कारण त्याचा गैरपरिणाम तुमच्या विश्वासावर होऊ शकतो. You see in Acts 2:40, प्रेषित 2:40. get out while you can. पॉल म्हणाला, तुम्हाला जमेल तोपर्यंत त्यातनं तुम्ही बाहेर पडा, Come out of this system. बाहेर पडा, या सिस्टम मधनं बाहेर पडा असं पॉल त्यांना म्हणाला. जमताय ना, मग बाहेर पडा. In Romans 12:2, Paul writes, रोमकरास 12:2 मध्ये पॉल लिहितो, renew your mind. आपलं मन नवीन कर. Renew your mind. आपलं मन नवीन कर. Don't become well adjusted to your culture that you fit into it without even thinking. स्वतःच्या कल्चरमध्ये, रूढी प्रथांमध्ये असा एकदम ऍडजस्ट होऊन फिट नको बसून जाऊ की तुला सुधरतच नाहीये की तू ह्यांच्यामध्ये मिसळून ह्यांच्यासारखाच झाला. Fix your attention on God. लक्ष जरा देवावर ठेव. Then you will be changed from the inside. मग तू आतून बदलशील, कारण गरज आतून बदलायची आहे. Readily recognize what He wants from you आणि तयारीनं समजून घे देवाला तुझ्याकडनं काय हवंय and respond to Him immediately. आणि लगेच देवाला प्रतिसाद दे की देवबाप्पा तुला माझ्याकडनं असं हवंय का, मी करणार आहे, मी करणार आहे. Let not the tradition drag you down. त्या रूढी प्रथा परंपरा तुम्हाला खाली खेचता कामा नये. Amen. Amen. Because the more you are seeped into tradition, the more immature you will become. कारण जेवढं तुम्ही त्या रूढी प्रथांमध्ये, संस्कृतीमध्ये खोल जाल
तेवढं तुम्ही नासमंजस बनाल. God wants you to be आणि mature. देवाची तर इच्छा आहे की तू समंजस आणि प्रौढ And बनावं. only the word of God will mature आणि you. फक्त देवाचं वचनच तुला तेवढं समंजस आणि प्रौढ करू शकतं. Amen. Amen. म्हणून God, वचन. God is deliberately choosing men and women of different culture. देव मुद्दामून वेगवेगळ्या पद्धतीच्या पुरुषांना स्त्रियांना निवडतोय जे वेगवेगळ्या संस्कृतीतनं आलेले आहेत, From different beliefs, वेगवेगळ्या श्रद्धांमधनं आलेले आहेत, different practices, वेगवेगळ्या- different dogmas. वेगवेगळ्या रूढी प्रथांमधनं आलेले आहेत. All of us. आपण सगळेच वेगवेगळ्या सगळ्या प्रथांमधनं आलोय We have come out of many of the mythologies. आणि अनेक दंतकथेतनं आपण बाहेर पडलोय. आपल्यातले अनेक जण असे आहेत जे दंतकथेतनं बाहेर पडलेत. Having our own practices, आपल्या स्वतःच्या काही सवयी होत्या, रूढी प्रथा होत्या, आपण त्या सगळ्या सोडलेल्या आहेत. मी our सोडल्या. own lifestyles. आपली स्वतःची एक जीवनशैली होती. वी हॅव लेफ्ट इट ऑल. आय हॅव लेफ्ट इट ऑल. मी सोडलेलं आहे ते. So many things we had to leave. अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या, सोडलेल्या आहेत. Superstitions, अंधश्रद्धा we have come out of it. बाहेर पडलो I आपण. don't know how many are still into superstitions, मला माहित नाही तुमच्यातले किती जण अजूनही अंधश्रद्धेत आहेत, but I think so. पण मला असं वाटतं Most of you have come out of it. तुमच्यातले अनेक जण अंधश्रद्धेतनं बाहेर पडलेले असतील. Like a cat cutting your way, की जसं मांजर आडवी गेली, then you have to wait. मग थांबायचं, Otherwise, your work will not be नाही done. तर तुझं काम नाही होणार. And so, what we used to do, मग आपण काय करायचो? send our friend only, you go in front. मित्रांना पुढे पाठवायचो, तू जा बाबा आता, आधी तू जा. आपल्याला मांजर आडवी गेली. आमच्या घरात लिओ सारखा आडवा पळतो इकडून तिकडे. Or if you are taking meat with you, take coal along with it. हा ना. किंवा समजा मटण वगैरे घेतलं तर त्या पिशवीमध्ये कोळसा ठेवायचा. Or घरी- don't groom yourself in the evening. किंवा संध्याकाळी केस विंचरायचे नाहीत. अजून सांगते, संध्याकाळी नख कापायची नाहीत. संध्याकाळी झाडांना हात लावायचा नाही. और बोलू नको. So many of them, isn't it? असं बरंच काही, बऱ्याच लोकांचं बरंच काही होतं. माझं होतं, तुमचंही होतं. And these were ruling us. आणि ह्याचं राज्य होतं आपल्यावर की असं नाही करणार, असं नाही करणार, Yes. असं And नाही we करणार. were afraid, आपण घाबरायचो, living in fear. भिवून भिवून जगायचो. अरे संध्याकाळी नको Because नको. one says one thing, another says another thing, 100 people say 1,000 things. कारण की एक हे म्हणतो, दुसरा म्हणतो, 100 लोक 1000 गोष्टी म्हणतात. मी करू काय? What should I do? करायचं काय मग? जगायचं कसं? Then if you are not blessed, that means then you have to change the direction of your room. आणि मग आशीर्वाद मिळत नाहीये, बरकत मिळत नाहीये. मग खोलीची दिशा बदल. So where the toilet was, there it becomes a kitchen मग now. आता टॉयलेट होतं तिथं स्वयंपाकघर आलं. Where the kitchen was, it becomes a toilet now. स्वयंपाकघर होतं तिथं टॉयलेट आलं. And then they say you have to keep flowers because that attracts some kind of energy. हो, मग ते म्हणतात फुलं ठेवा, फुलं घरात ठेवा, फुलं, कारण त्यातनं चांगली एनर्जी येते. So what all to do? काय काय करायचं How much to do? आणि किती करायचं? कधी यायची ती एनर्जी, कधी व्हायचं आमचं भलं. Say, and when you came to Jesus, आणि येशूंकडे आल्यावर we never did many of these things. आपण यातल्या बऱ्याच गोष्टी केलेल्या नाहीयेत. And yet His blessing is with तरी us. आपलं भलं होत चाललंय, आपण आशीर्वादित होत चाललोय. हो की नाही? Amen. हो. One lady told me, एक बहीण मला म्हणाली, I was not allowed to go to the worship center because I don't fit there. मला आराधनेच्या त्या जागी जाऊ द्यायचे नाहीत कारण म्हणे मी फिट नाही त्यासाठी. And she said, I used to cry and cry. आणि ती म्हणते मी रडायचे की मला जाऊ द्या ना I used तिथे. to fight with them. मी भांडायचे त्यांच्या बरोबर, पण How मला can जाऊ they नाही. stop me from worshiping God? कसं मला देवाची आराधना करण्यापासून हे लोक थांबवतात. मला जायचंय पण जाऊ नाही द्यायचे. But then मग somebody told me to come here for Saturday blessing meeting. म्हणे कोणीतरी मला तुमच्या शनिवारच्या आशीर्वाद सभेला यायला सांगितलं. I came here. मी आले. Now I have no problem. आता काय मला समस्याच नाही. I just walk in and come and worship God and go. मी येते आतमध्ये, देवाची आराधना करते आणि जाते. कोणी मला थांबत नाही. Say, असं. Amen. आमेन. Because this door is open for everyone. कारण हे दार सगळ्यांना उघड आहे. हे दार सगळ्यांना उघड आहे. They were giving us hard time. अवघड जायला लागलं ना मग. आपल्याला किती अवघड जात होतं. Sometimes we had been treated like garbage आणि कधी कधी कचऱ्यासारखं आपल्याला वागवायचे. because we were not following some of the practices. कारण आपण काही सराव आणि रूढीप्रथा पाळायचो नाही म्हणून कचऱ्यासारखं आपल्याला वागवायचं. But today we are satisfied with God. पण आज आपण देवासोबत समाधानी आहे. Satisfied with God. देवासोबत समाधानी. मी भली, माझा देव भला. We are not worried. काय टेन्शन नाही आपल्याला. He says, come as you can, but see that your heart is right. येशू म्हणतात जसा आहे तसा ये, हृदय बरोबर घेऊन ये, बस. All बाकी- those habits are gone. बाकी त्या सगळ्या सवयी गेल्या. All the formality is gone. ती सगळी प्रथा, रूढी, ती सगळं गेलं. Like some people say, if I don't go on a pilgrimage, I am doomed. जसं काही लोक म्हणतात तीर्थयात्रा केली नाही तर मी खलास होईन.
So before dying, at least once I have to go. मरा अगोदर मला एकदा तरी तीर्थयात्रा करावी लागेल. Some people take heavy loan from the company काही लोक कंपनीतनं मोठं मोठं कर्ज घेतात, and then go and come back, जाऊन येतात and all their life they are paying the debt. आणि आयुष्यभर कर्ज फेडतात. If you don't want to go, don't go. अरे नाही जायचं तर नको जाऊ ना. Believe in God. देवावर विश्वास ठेव. Where you are, God will come. जिथं तू आहे तिथं देव येईल. My Jesus came seeking for the lost. येशू हरवलेल्यांना शोधत आलाय. जिथं देव तिथे श्रद्धा. देव येईल आपल्यासाठी. Amen. आमेन. Because they say once in a lifetime I have to take this pilgrimage. कारण ते म्हणतात नाही, आयुष्यातनं एकदा तरी मला तीर्थयात्रा करायलाच पाहिजे. Otherwise I will lose my blessing. नाही तर माझे आशीर्वाद जातील. I will lose my salvation. नाही तर माझा मोक्ष जाईल. In Christ you are free. ख्रिस्तात तू मोकळा आहेस. I never told you you have to go to Israel if you want to be saved. मी कधी तुम्हाला म्हटलोय का, तुम्हाला जर तारण हवं असेल तर तुम्ही एकदा तरी इस्रायलला जाऊन आलंच पाहिजे. आपलं तीर्थस्थान इस्रायल आहे का, आपने जीसस उधर थे. But we never tell. आम्ही नाही असं Some have करणार. never gone काही जण कधीच गेलेले नाहीत इस्रायलला, because their Jesus comes here. कारण येशू इथे येतात ना. इस्रायल मधले येशू इथे येतात. फिर मैं क्यों जाना इस्रायल अलग से. We have to renew our minds मन नवीन कर बेटा, मन नवीन कर. for the तेरे weapons. खयाल बदल. For the weapons of warfare is not अनंत carnal, कारण की आपल्या युद्धाची हत्यारं दैहिक नाहीयेत, but mighty through God, पण देवाद्वारे महान आहेत to the pulling down of strongholds. आणि त्या सत्तांना खाली खेचणारी आहेत. Because it has been built in our system for a very long time. का आपल्या डोक्यामध्ये ना फार वेळापासनं ते सगळं बांधून ठेवलेलं आहे. आपण ती एक प्रतिमा तयार आहे आत. In fact, we feared God. उलट पक्षी आपण तर देवाला घाबरायचो. In those times, त्या काळी we used to fear God. अशी दहशत बसल्यासारखी असायची आपल्याला Out देवाची. of fear, we used to go and worship. भीतीपायी जाऊन आराधना करून यायचो की कुठं देव चिडला तर. If he gets angry, finished, I'm देव gone. देव चिडला तर भस्म होईन, मी गेलो Say. असं. You know among the Muslims, तुम्हाला माहितीये मुसलमान लोकांमध्ये 5 times a day they have to pray. दिवसातनं 5 वेळा त्यांना प्रार्थना करावीच लागते. 5 times. दिवसातून 5 वेळा. You cannot pray 4 times. 4 वेळा नाही, दिवसातून 5 5 times you वेळा. have to pray. दिवसातून 5 वेळेला त्यांना प्रार्थना करावीच लागते. Otherwise they have fear. नाहीतर त्यांना भीती वाटते. Even our Christians don't pray 5 हो times ना, a day. आपले ख्रिश्चन लोक 5 टाइम दिवसातून एकदा होईना काही ना. 5 टाइम्स इज व्हेरी बिग नंबर. दिवसातनं एक निघत नाही कधी कधी आपली. We are just enjoying the grace of our Lord Jesus बस मी Christ. तर नेहमी म्हणते मराठीमध्ये, येशूच्या जीवांवर आपली मजाच चालली आहे सगळी. येशूच्या जीवावर माझी मजा. We used to fear death. आपण मृत्यूला घाबरायचो, We used to fear our future. भविष्याला घाबरायचो. माझं काय होणार, माझं काय होणार. आता नाही भीती वाटत. भविष्य कुणाच्या हातात आहे माहित आहे. Say, आमेन. आता भविष्य कोणाच्या हातात आहे माहित आहे, म्हणून भीती नाही वाटत. काय होणार आहे माहित नाहीये, पण कुणाच्या हातात आहे ते कळलंय, म्हणून भीती नाही वाटत. जो होगा वो करेगा. I don't know my future, भविष्य माहित नाहीये मला माझं काय होणार आहे. but I know who holds my future. आय डोंट नो. पण एवढं माहिती आहे की माझं भविष्य कुणाच्या हातात आहे. ते हात सुरक्षित आहेत, बस ते सांभाळतील मला. We feared bad omens. आपण बॅड ओमेन काहीतरी उगीच नको न कर त्याचं वाईट, त्याला घाबरायचो. We feared witchcraft people. आपण चेटूक करणाऱ्यांना घाबरायचो. We feared somebody is doing divination on us. कोणी काही तंत्रमंत्र आपल्यावर करतं का, त्याला घाबरायचो. We feared ghosts. आपण भूतांना घाबरायचो की पछाडलेलं आहे काहीतरी. Some people don't put off the light at night. काही लोक रात्रीचा लाईट बंद नाही करत Without putting off the light, they cannot sleep. आणि त्यांना Yes. कीपिंग द लाईट ऑन, Without keeping the light on, they cannot sleep. त्यांना लाईट ऑन ठेवल्याशिवाय झोप येत नाही. म्हणजे रात्री एक 0 का बल्ब लगा. हा कशाला. Because they think त्यांना वाटतं if there is light, the devil will not come. असा 0चा बल्ब लावून छोटा जरी लाईट असेल तर सैतान येणार नाही. हो का, कधीपासून. Even I had that fear of the devil. एकेकाळी मलाही तशी भीती होती सैतानाची. Yes. हो, होती अशी भीती मलाही सैतानाची. He used to press my neck when पण I was सैतान 15 येऊन- years old. हाऊ ओल्ड. 15 years old. 15 वर्षाचा मी असताना सैतान येऊन माझा गळा दाबायचा. I couldn't sleep at night. झोप नाही यायची रात्रीची मला. सैतानाने मला तेव्हापासूनच टार्गेट ठेवलाय. Say, पण अजूनपर्यंत यशस्वी नाही आणि यशस्वी कधी होणारही नाही. तेव्हापासून मी त्याचं टार्गेट आहे, पण आजपर्यंत त्याला यश नाही आणि मी इथून जाईपर्यंत त्याला यश मिळणार नाही. we believe that the planets will guide our lives. आपल्याला असा विश्वास असतो नाही हे सगळे ग्रह आपलं जीवन चालवतील. Say,
That's what we believed. असा आपला विश्वास होता ना एकेकाळी. But now, आता nobody guides. It is God who is guiding. you. कोणी मार्गदर्शन करत नाहीये, देव चालवतोय. आमच्यात एकेकाळी म्हणायचे, आमच्यात माझ्याकडे शनिवार म्हणजे न करत्याचा वार. आता बोला, आज शनिवार आशीर्वादांचा वार आहे. आपलं उगीच काय तरी. See, that is why the disciples asked Jesus, म्हणून शिष्यांनी एकदा येशूंना विचारलं, if this rich man cannot go to heaven, या श्रीमंत माणसाला जर स्वर्गात जाता येत नाही, who can possibly be saved? तर मग कोणाचं तारण व्हायची शक्यता आहे? See? Because the rich are not saved. कारण श्रीमंतांचं तारण होत नाही. Because everything they were basing on the culture. कारण सगळं ते त्यांच्या संस्कृतीवर आधारभूत ठेवायचे. Because they thought that if we have enough money, then we are right with God, because God is pleased with us. That's why He gave us this blessing. कारण त्यांना असं वाटायचं की आपल्याकडे पुरेसा पैसा आहे, याचा अर्थ देवाशी आपलं नातं बरोबर आहे आणि म्हणून देव आपल्याला पैशाचे आशीर्वाद देत आहे. Yeah, some people think that way. काही लोकांना असं वाटतं And so that is why they asked, आणि म्हणून त्यांनी विचारलं, if not the rich, who can possibly be saved? श्रीमंतांना जर नाही तर मग कोणाचं तारण व्हायची शक्यता आहे? Matthew 19:25. मध्य 19 अध्याय 25 वचन. शिष्यांनी विचारलं एकदा येशूंना की हमको एक डाऊट आ रहा है सर. Because then Jesus, that was the time Jesus had said how hard it is for a rich man to enter heaven. कारण त्यावेळेला येशू बोलले होते की श्रीमंत माणसानं स्वर्गाच्या राज्यात जाणं किती अवघड आहे. Mark 10:24. मार्क 10:24. And the disciples were astonished at his words. आणि मग शिष्यांना येशूंचे शब्द ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. Why? का? Because they were thinking that rich people means God has favored them. कारण त्यांना असं वाटलं होतं की श्रीमंत माणसं म्हणजे देवाने त्यांच्यावरती काहीतरी कृपा केलेली आहे म्हणून ते असे आहेत. They didn't realize that the devil can also make one person rich. त्यांना हे कळत नव्हतं की सैतान सुद्धा काही माणसांना श्रीमंत करू शकतो. They always thought that one is favored by God, that is why that person is rich. त्यांना नेहमी असं वाटायचं की एखाद्यावर देवाची कृपा आहे म्हणून तो श्रीमंत आहे. Even today, आज सुद्धा the worldly rich, they always think God has favored us, God loves us, that's why He blessed us. जगामध्ये जी श्रीमंत माणसं आहेत त्यांना असंच वाटतं की देवाचा अनुग्रह, देवाची कृपा आमच्यावर आहे म्हणून देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. And that is the kind of tradition even the disciples lived in. आणि येशूंच्या शिष्यांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची संस्कृती आणि परंपरा होती आणि त्याच्यामध्येच ते जगत होते. And so Jesus changed that perception. येशूंनी ते दृष्टिकोनच बदलले. And I don't know whether Jesus told them आणि मला माहित नाही येशू त्यांना बोलले का नाही बोलले, how He was driven in the wilderness कसं रानात येशूंना नेण्यात आलं and how the devil told Him, आणि कसं सैतान येशूंना म्हणाला, if you worship me, I will give you all the glories of the earth. तुझं माझी आराधना केली तर जगाचं सगळं वैभव मी तुला देईन. See, that means म्हणजे one can be rich by the devil's favor. एखादा सैतानाच्या कृपेवर सुद्धा श्रीमंत होऊ शकतो. That is why the disciples were shocked आणि here. म्हणून इथं ना येशूच्या शिष्यांना धक्का बसला And they had to change their theology. आणि त्यांना त्यांचं ईश्वरी तत्व बदलावं लागलं. And so Jesus cleared them. मग येशूंनी त्यांना स्पष्ट करून सांगितलं He said, children, how hard it is for them that trust in riches to enter into the kingdom of God. की मुलांनो, जे लोक आपल्या धनसंपत्तीवरती विश्वास टाकून जगतात त्यांना स्वर्गाच्या राज्यात जाणं किती अवघड आहे. So riches is not going to displease God तर श्रीमंती तुझी देवाला नाराज करत or नाही please God. किंवा श्रीमंती तुझी देवाला प्रसन्न करते असं नाही. Jesus said, येशू बोलले, your trusting on those riches will take you to hell. त्या श्रीमंतीवर तू विश्वास ठेवून जगतोय ना ते तुला नरकात न्यायचं कारणीभूत होईल. Riches will not take you to hell. कारण श्रीमंती तुला नेऊ शकत नाही स्वर्गामध्ये. Because the rich people, they have a security and the money is their security. कारण श्रीमंत लोकांचं संरक्षण त्यांचा पैसा आहे, त्यांची धनसंपत्ती आहे Amen. आणि त्याच्यावरच जर लक्ष देऊन ते जगतायत तर मग त्यांना अवघड जाणार. But you know the poor, पण मग गरीब लोक तुम्हाला ठाऊक they आहे, trust in God. गरीब माणसं देवावर विश्वास ठेवतात. And so it's not difficult for them. मग गरिबांना अवघड जात नाही. Amen. आमेन. We'll continue next week. पुढच्या आठवड्यात आपण विषय सुरू ठेवूया Because today we have breaking of bread. कारण आज आपल्याकडे प्रभू भोजन सुद्धा आहे ना. Praise the Lord. Thank you, Jesus. Let's all stand up, people. God loves each one of us. देवाला धन्यवाद. सर्वांनी उभे राहा. देवाचं आपल्या सर्वांवर प्रेम आहे. I too love you all. माझंही तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. And I want you to be strong in the word of God. आणि माझी इच्छा आहे की देवाच्या शब्दात तुम्ही एकदम खंबीर बनावं. Don't drown into traditions and customs. रूढी प्रथा परंपरांमध्ये असे बुडून जाऊ नका. But get into the word of God. तर देवाच्या शब्दामध्ये या.
Amen. Amen. It's the word of God that will save you. देवाचा शब्द तुम्हाला तारेल. Read the Bible every day. रोज बायबल वाचा. Practice it in your life. सराव करा त्याचा रोज आपल्या जीवनामध्ये. वाचलेलं पाळा, तसं वागा. A change should come from within आतून बदल आला पाहिजे. every day. रोज आपल्या आतून बदल आला पाहिजे. Every day a change रोज should come. रोज एक बदल आला पाहिजे की माझा स्वभाव पूर्वी असा नव्हता पण मी आता रोज बदलतीये. Are you getting me? कळतं ना? God took 30 years to make me what I am today. देवाला 30 वर्ष लागली आज जे काही मी आहे ते मला बनवायला आणि घडवायला. Amen. आमेन. Every day I am falling in His hands. रोज मी देवाच्या हातात पडतोय. Lord, प्रभू make me, Lord. बनव मला. Make me like मुझको बना, मुझको उठा और उठा, बना बना. Amen. आमेन. Most of the things have to go. जास्तीत जास्त गोष्टी गेल्या पाहिजेत. आणि पास्टर पीटर आज असं म्हणतायत आपण मनावर घ्यायलाच हवं कुठेतरी. I am not still anywhere close to what Jesus wants from me. मी अजूनही येशूंना माझ्याकडनं जे हवंय त्याच्या कुठेही जवळपास नाहीये. He is still making me. येशू अजूनही मला घडवत आहेत. मेक मी मोर लाईक यू जीसस, मेक मी मोर लाईक यू. Amen. कॅन वी सिंग इट? येस. मेक मी More like you, Jesus, make me more like you. Make me more like you, हालेलुया. Jesus, make me more like you. Give me a heart that's filled with love and make me more like you. Give me a heart that's filled with love. Give me a heart that's filled with love and make me more like Sing it once again. Make me more like you. Make me more like you. Hallelujah. Jesus, make me more like you. Make me more like you. Yes. Lord, make us. Jesus, make घडव दे बाप्पा. बनव. तोड मला. फोड मला. अजूनही काही दिसत असेल that's filled राख कर माझी दे बाप्पा. and make me more like you. Give me a heart that's filled with love हालेलुया. and make me more like you. तेरे जैसा बना एक बार गाते हैं. तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना, तेरे जैसा बना यीशु, तेरे जैसा बना. भर दे मुझे भर दे मुझे तेरे प्यार से. तेरे प्यार से और तेरे जैसा बना. हालेलुया. हालेलुया. भर दे मुझे तेरे प्यार से और तेरे Yes, Lord. जैसा बना. Yes, my master. हालेलुया. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद. There are many things you are removing from our lives. अनेक गोष्टी आमच्या जीवनातून तू काढतोयस And we are allowing you, आणि Lord. आम्ही तुला परवानगी पण देतोय की मला रिकामं कर, मला तोड फोड, माझी राख कर. Empty us from this world's traditions. रिकामं कर मला या जगाच्या सगळ्या रूढी And प्रथा fill us with your word. आणि तुझ्या शब्दाने भर आम्हाला. Fill us with your word. तुझ्या शब्दाने भर आम्हाला. Overflowing word. भरून भरून वाहणारा शब्द दे. Change us, Lord, from बदल glory to बदल प्रभु glory. बदल. Touch them all, oh Father. सगळ्यांना स्पर्श कर. All kinds of fear that they may carry in their hearts जी today. कुठली भीती त्या लोकांना आज वाटत असेल I break those fears in the name of ती Jesus. सगळी भीती येशूंच्या नावात मी तोडतो. Fear of the devil. सैतानाची भीती, Fear of the diviners. चेटूक करणाऱ्यांची Fear of the भीती, future. भविष्याची Fear of भीती, the enemies. शत्रूची भीती, All kinds of traditions. सगळ्या प्रथा रूढी हमारे want में to ऐसा follow. करते ज्याच्या मागे त्यांना चालायचंय. I break it all in the मी name ते of Jesus. तोडतो सगळं त्यांच्यातून Every येशूच्या bondage नावात. I break it in Jesus' ते name. प्रत्येक बंधन मी तोडत आहे येशूच्या नावात. Every सोड. chain and shackle I break it in the name of सगळ्या Jesus. साख्या सगळी बंधनं सोड त्यांना येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात.
If the Son sets you free, you are free indeed. पुत्राने तुम्हाला मोकळं केलं तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. Live to please God. देवाला प्रसन्न करायला जगा. Live to satisfy Him. देवाला तृप्त करायला जगा. Don't be scared about anything. कशालाही घाबरू नका. Jesus is with you. येशू तुझ्या बरोबर आहेत. Jesus is with you. येशू आहेत ना बरोबर. Follow the truth. सत्यामागे चाला. Follow the word. देवाच्या शब्दामागे चाला. I pray, Lord, प्रभू मी प्रार्थना करतो bless all of them. सर्वांना As आशीर्वादित they कर. come closer to you, जसं ते तुझ्या जवळ येत आहेत satisfy them. त्यांना तृप्त कर दे बाप्पा. Thank you, Father. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Please आमेन. be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.